प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झालेला आहे। अल निनोच्या तीव्रतेमुळे जगभरात दुष्काळाची शक्यता वर्तवली जाते। विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान, छत्तीसगडला जास्त फटका बसणार आहे। अल निनोच्या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असून सरकारच्या सल्ल्यानेच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असं आवाहन फडणवीसांनी केलंय। याची भीती वर्तवली होती, अखेर तीच गोष्ट घडताना दिसते। प्रशांत महासागरामध्ये अल निनो सक्रिय झालाय। 1950 सालानंतरचा हा सर्वाधिक तीव्र अल निनो राहण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे गेल्या अनेक दशकांमध्ये पडला नाही असा दुष्काळ पडू शकतो। केंद्र आणि राज्य सरकार त्यासाठीच पेरणीची घाई करू नका म्हणून वारंवार सूचना करतायत। अल निनोच्या संदर्भात आपण तयारी करतो। मी माझ्या बजेटच्या भाषणामध्येच अल निनोच्या संदर्भात त्या ठिकाणी वाच्यता केली होती आणि त्याचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल, त्यामुळे त्याची तयारी आपण सुरू केली। आपण त्याचा टास्क फोर्स तयार केला। जलसंधारणाची कामं मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील हा आपला प्रयत्न आहे। राज्य सरकारच्या ॲडवायझरीवर आधारितच जर शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही। आत्तापर्यंत शेतकऱ्यांनी संयम ठेवला आहे, तसंच शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडनं येणाऱ्या ॲडवायझरीकडे लक्ष द्यावं। समुद्राचं पाणी वेगानं तापत असल्यामुळे ऑगस्टच्या दरम्यान अल निनो तयार होण्याची शक्यता होती। मात्र जूनच्या दुसऱ्याच आठवड्यामध्ये अल निनो सक्रिय झाल्याची पुष्टी अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआनं केली आहे। अल निनो काय आहे ते आपण पाहूया। प्रशांत महासागराच्या मध्य पूर्व भागात जेव्हा समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा जास्त गरम होतं, त्याच प्रक्रियेला अल निनो असं म्हटलं जातं। हे एक नैसर्गिक चक्र असलं तरी यंदाच्या अल निनोची तीव्रता जगभरात दुष्काळ पसरवू शकते। कारण जेव्हा अल निनो 80% अधिक सक्रिय होतो तेव्हा प्रशांत महासागरातील वाऱ्यांच्या दिशेत बदल घडतात, ज्यामुळे उष्ण हवा पूर्वेकडून जाऊन पृष्ठभाग प्रचंड गरम होतो, ज्यामुळे काही अंतरावरच प्रचंड उष्णता आणि दुष्काळाच्या झळा बसतात आणि काही ठिकाणी महापूर आणि प्रलय अशी संकटही ओढवतात। अंदाजानुसार 2026च्या शेवटी ते 2027च्या सुरुवातीपर्यंत अल निनोचं संकट असेल। यंदा अख्खा महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश प्रचंड उष्णता अनुभवतोय। फक्त उन्हाळाच नाही तर हिवाळ्यापर्यंत अल निनो 90 ते 98% सक्रिय होऊन मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो, ज्यामुळे जगभरात ऋतुचक्र बिघडणार आहे। कुठे अत्यंत कमी तर कुठे महापुराचं संकट ओढवेल। भारतासाठी डोकेदुखी म्हणजे अल निनो मान्सून वाऱ्यांना कमकुवत करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे यंदा सुमारे 90% कमी पाऊस पडेल असा अंदाज आहे।